काल घेतलेले शूज घालून मस्त शायनिंग मारत आज मी निघाले, कारण माझं एक काम होतं. आणि आज आम्ही दोघीच चाललो आहे, मी आणि माझी बहीण. माझं पण काम होतं आणि तिचं पण काम होतं. आज मी परीला घेतलं नाही आहे सोबत, कारण मी आज चालले डीमार्टला गेल्यावरती परीचंच जास्त बिल होतं, त्यामुळे तिला मी घेतलं नाही, मम्मीकडे सोडलं आणि मी निघाले डीमार्टला. तर रस्त्यामध्ये जिथे बघेल तिथे काम चाललं आहे, एवढी गर्दी आहे सगळीकडे खरंच. आणि खरंच खूप जास्त धुळीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ना बाहेर निघावंसंच वाटत नाही. एक तर थंडी पण वाजते आणि एवढं कडक ऊन आहे, त्यामध्ये सगळीकडे धूळ धूळ धूळ, कुठेच असं जायची इच्छा नाही आहे. त्यामुळे रिक्षा पकडली पटकन, म्हणलं चालत जाण्यामध्ये काय अर्थ नाही, कारण एकदा डीमार्टमध्ये घुसल्यानंतर कसे 2-3 तास निघून जातात ना ते कळतच नाही. चला, डीमार्ट आलं आहे आमच्या इथनं, जवळ आहे, 30-40 रुपये घेतात इथून, आमच्या इथून रिक्षाला. मला तरी स्टार्टिंगला वाटलं बंद आहे का काय डीमार्ट, पण नाही, चालू होतं. आणि आल्या मी पहिले ग्रोसरी पूर्ण व्यवस्थित भरून घेतली. वरच्या सेक्शनमध्ये मी हेच बघायला जाते की काय नवीन आलं आहे, काय जुनं आहे. आणि कपचं सेक्शन तर काय मस्त मस्त आलं आहे ना भाई, 70-80 रुपयेमध्ये एवढे भारी भारी कप आहेत ना, असे वेगवेगळे कलर, वेगवेगळे डिझाईन. अक्षरशः ना आपण आपल्या घरामध्ये ना कपांचं असं वेगळं सेक्शन बनवू शकतो, इतके भारी भारी कप आहेत बजेटमध्ये ते पण. तर मला एक वेगळं काहीतरी नवीन यावेळेस सापडलं आहे. आणि हा बघा ना, 35 रुपयाला डब्बा आहे, मेटलचं आहे मला तरी वाटतं, पण इतका मस्त आहे ना. याची प्राईस 35 रुपये. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर डिझाईन मिळू शकतात. हा फॅन मला एक आवडला. मुलांच्या कपड्याच्या सेक्शनमध्ये गेली, कारण काय घ्यायचं नव्हतं, नुसतंच बघून आली. परी असती तर एकतरी ड्रेस तिने घेतलाच असता. छोट्या छोट्या मुलांचे ड्रेस तर काय मस्त होते. हे जन्मलेल्या बाळाचं किट होतं, त्यामध्ये सगळं होतं. आणि ही जे चालले की थांब जरा मी सँडल ट्राय करून बघते, घेतलं नाही घेतलं तरी पण मला ट्राय करायचं आहे असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे तिने 2-3 ट्राय केले, पण तिला काय आवडणार नाही माहिती आहे. थंडी आहे त्यामुळे मॉइश्चरायझरचा अख्खा स्टॉक त्यांनी भरलेला आहे. पर्सचं पण सेक्शन लावलं आहे. सो फायनली माझं बिल केलं. आणि मी यावेळेस काय नवीन घेऊन आले ना ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं. डीमार्टला आले आणि पॉपकॉर्न नाही घेतला असं तर होणारच नाही. परीच्या आवडीचे पॉपकॉर्न घेतले. माझ्या 2 बॅगा टम्म भरल्या आणि तिची फक्त एकच बॅग झाली. सो असो, परत रिक्षा पकडली, कारण एवढं सामान घेऊन तर चालत जाणं शक्य नाही. आणि रिक्षात बसलो आणि फायनली घरी आलो. असा होता आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.